बापरे, किती फुलं आलेत बघा जास्वंदीला. देव पण आज खुश होणार एवढी फुलं पाहून. छान देवपूजा केली. त्याच्यानंतर ना सार्थक टेरेसवर गेला होता पतंग उडवायला. तर त्याला सांगायचं होतं की वरती वगैरे चढू नको टाकीवर वगैरे, मागच्या वर्षी चढला होता तो म्हणून. त्याला सांगून खाली आले. जाताना मी भात वगैरे करून गेले होते. जरा वेळ पतंग उडवतोय ते पाहिलं, नंतर आले. मला द्यायची होती कढीला फोडणी. तर बघा मी कशी बनवते कढी तुमच्याशी शेअर करते. थोडंसं तेल टाकलं, त्याच्यानंतर जिरी मुरी तडतडली ना की त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण टाकलाय थोडासा चिरून बारीक. आणि ते झाल्यानंतर ना मी पातेल्यामध्ये थोडंसं दही घेतलं, त्याच्यामध्ये थोडं बेसनपीठ टाकून खालीच मी व्यवस्थित फेटून घेतलं, पूर्ण गुठळ्या वगैरे फोडून घेतल्या. आणि त्याच्यानंतर हळद आणि थोडंसं हिंग टाकलं तेलामध्ये. आणि नंतर ते मिश्रण, दही बेसनपिठाचं मिश्रण टाकलं आणि थोडंसं नाही थोडंसं चमच्याभर पोहे खाण्याची मेथी भिजवली होती ती टाकली. त्याने ना टेस्ट खूप छान लागते. ऑप्शनल आहे, सगळेच नाही टाकत, पण मला आवडतं म्हणून मी टाकते. तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मस्त असं एक जीव करून घेतलं. तर कशी वाटली माझी कढीची रेसिपी कमेंट करून नक्की